एक प्रश्न आहे डॉक्टरांसाठी. जर तुमच्या क्लिनिकची वेबसाईट नसेल तर तुम्ही किती पेशंट्स गमावत आहात हे तुम्हाला माहिती आहे का? आता तुम्ही म्हणाल की माझं क्लिनिक तर चालतंय, पेशंट्स पण येत आहेत, गुगलवर माझं क्लिनिक देखील विजिबल आहे, माझ्याकडे इंस्टाग्राम फेसबुक पेज सुद्धा आहे आणि मी रेग्युलर पोस्ट सुद्धा करतो, मग वेबसाईटची गरज काय? पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे. वेबसाईट नसल्यामुळे प्रत्येक डॉक्टरचे ठराविक पेशंट्स गमावले जातात, बट ते एक्झॅक्टली किती हे नक्की सांगता येणार नाही. पण वेबसाईट नसल्यामुळे पेशंटच्या जर्नी मधल्या काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी पेशंटच्या पर्स्पेक्टिव्ह मधून आपण पाहणार आहोत की तो डॉक्टर शोधताना म्हणजेच हेल्थकेअर सर्व्हिस शोधताना नेमकं काय करतो, वेबसाईट नसल्यामुळे कुठे तुमचा पेशंट तुमच्या कॉम्पिटिटरकडे जाऊ शकतो, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अभय ढमाले. ही आपली डॉक्टरची आणि हॉस्पिटलसाठीची हेल्थकेअर मार्केटिंगची जी सिरीज आहे, या सिरीज मध्ये आपण डॉक्टर्ससाठी किंवा हॉस्पिटलसाठी डिजिटल मार्केटिंग कसं काम करतं आणि गुगलवर व्हिजिबिलिटी कशी वाढवायची, पेशंट्स पर्यंत डिजिटली कसं पोहोचायचं आणि मार्केटिंगमध्ये कुठे पैसे इन्व्हेस्ट करायचे याबद्दल प्रॅक्टिकल गोष्टी पाहत आहोत. आधीच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण डॉक्टर्सनी मार्केटिंग कधी सुरू करावं, गुगलवर क्लिनिकची व्हिजिबिलिटी कशी वाढवायची याबद्दल बोललोच आहे. आणि आजचा आपला विषय आहे की वेबसाईट नसल्यामुळे एक्झॅक्टली किती पेशंट गमावता. चला, एका पेशंटची आपण एक साधारणतः जर्नी समजून घेऊयात. समजा पुण्यामध्ये एक पेशंट आहे, त्याला ऑर्थोपेडिक डॉक्टरची गरज आहे किंवा एखाद्या महिलेला गायनेकॉलॉजिस्टची गरज आहे. फॉर एक्झाम्पल आपण दुसरं एखादं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर एखाद्या पालकाला म्हणजे पॅरेंट्सला पॅडिएट्रिशियन शोधायचा आहे, तर तो काय करेल? सगळ्यात आधी कदाचित गुगलवर सर्च करेल, बेस्ट ऑर्थोपेडिक डॉक्टर नियर मी, गायनेकॉलॉजिस्ट इन वाकड किंवा बेस्ट पॅडिएट्रिशियन इन पिंपरी, किंवा एखाद्या स्पेसिफिक प्रॉब्लेम साठी सर्च करेल. आता गुगलवर असेल किंवा ChatGPT, जेमिनाय, तो वर तुमचं क्लिनिकही दिसेल. पण त्यानंतर पेशंट काय करतो? तो फक्त तुमचं नाव पाहून लगेच अपॉइंटमेंट बुक करत नाही, तो तुमच्याबद्दल अजून इन्फॉर्मेशन शोधू शकतो. जसे की डॉक्टर्स कोण आहेत, त्यांना एक्सपिरियन्स किती आहे, कोणकोणत्या कंडिशन्स त्यांनी ट्रीट केलेल्या आहेत, हे क्लिनिक एक्झॅक्टली कुठे आहे, त्यांचा टायमिंग काय आहे, किंवा त्यांच्यासोबतची अपॉइंटमेंट बुक कशी करायची, काही रिव्ह्यूज आहेत का, ते रिव्ह्यूज देखील चेक केले जातात. आणि अनेक वेळा सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तो पेशंट गुगलवर तुमचं नाव पुन्हा सर्च करतो आणि इथे तुमची वेबसाईट खूप महत्वाचा रोल प्ले करते. कारण वेबसाईट हे तुमचं एक असं वन स्टॉप सोल्युशन आहे की जिथे तुम्हाला या वरील गोष्टी ज्या मी मेन्शन केलेल्या आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी भेटतात. आता दुसरा प्रश्न म्हणजे माझं गुगल प्रोफाईल आहे, माझ्याकडे रिव्ह्यूज आहेत, माझा फोन नंबर देखील अप्रूव्ड आहेत, मग वेबसाईट कशाला? हा प्रश्न चुकीचा मुळीच नाहीये. गुगल बिझनेस प्रोफाईल हे खूप महत्वाचं आहे आणि प्रायमरी गोष्ट जी तुम्ही करू शकता ते म्हणजे गुगल बिझनेस प्रोफाईल. पण वेबसाईट आणि गुगल बिझनेस प्रोफाईल यांची कामं ही बिलकुलही एकसारखी नाही आहेत. गुगल बिझनेस प्रोफाईल पेशंटला बेसिक इन्फॉर्मेशन देतं, जसे म्हणजे तुमचं लोकेशन असेल, फोन नंबर असेल, टायमिंग्स असतील, रिव्ह्यूज, फोटोज आणि डिरेक्शन, या सर्व गोष्टी तुम्हाला गुगल बिझनेस प्रोफाईलवरनं माहिती पडू शकतात. पण वेबसाईट तुम्हाला एक मोठी जागा देते, मोठी स्पेस देते की जिथे तुम्ही तुमची पूर्ण स्टोरी सांगण्यासाठी तुमच्याकडे इनफ स्पेस असते. जसे की म्हणजे तुम्ही कोण आहात, तुमचं स्पेशलायझेशन काय आहे, तुम्हाला एक्सपिरियन्स किती, तुम्ही कोणकोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता, तुमचे टायमिंग काय, तुम्ही कोणकोणत्या ट्रीटमेंट प्रोव्हाइड करता, तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, तुमच्याकडे कोणत्या फॅसिलिटीज आहेत, पेशंटने तुम्हाला का निवडावं, हे सगळं व्यवस्थित एक्सप्लेन करण्यासाठी सिस्टमॅटिक मॅनरमध्ये वेबसाईट उपयोगी पडते. म्हणून मी असं सांगणार नाही की वेबसाईट नाही म्हणजे पेशंट येणारच नाहीत, असं बिलकुल नाहीये. पण मी हे नक्की म्हणेन की वेबसाईट नसल्यामुळे पेशंट्सला तुमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी अवेलेबल असलेला एक महत्वाचा टच पॉइंट कमी होतो. आता एक छोटंसं आपण एक्झाम्पल घेऊयात आणि ह्या एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊयात की हे कसं वर्क करतं. समजा एक पेशंट आहे ज्याने गुगलवर 2 डॉक्टर पाहिले. डॉक्टर ए ज्यांच्याकडे 500 रिव्ह्यूज आहेत, प्रोफेशनल वेबसाईट आहे, डॉक्टर्स प्रोफाईल आहे, स्पेशलायझेशन, ट्रीटमेंट इन्फॉर्मेशन, क्लिनिक फोटोज, अपॉइंटमेंट ऑप्शन, हे सर्व काही डॉक्टर ए कडे आहे. आणि डॉक्टर बी यांच्याकडे गुगल प्रोफाईल आहे, रिव्ह्यूज आहेत, पण वेबसाईट नाही. पेशंटला दोन्ही डॉक्टर्सची रेटिंग जवळपास सारखीच वाटते. आता तो पेशंट पुढे काय करेल? तो अधिक इन्फॉर्मेशन साठी गुगलवर सर्च करेल किंवा कुठे मिळते ते देखील पाहू शकतो.
आता डॉक्टर ए ची वेबसाईट उघडतो आणि डॉक्टर बद्दल त्यांना कम्प्लिटली माहिती मिळते, जसं की त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या ट्रीटमेंट्स, त्यांच्या क्लिनिक्सचे फोटो, त्याचबरोबर त्यांचं लोकेशन समजतं, अपॉइंटमेंटची प्रोसेस समजते. पेशंटच्या मनात एक परसेप्शन तयार होतं की हा डॉक्टर प्रोफेशनल वाटतोय. आता याचा अर्थ असा नाही की वेबसाईट असलेला डॉक्टर नेहमी पेशंट मिळवेल आणि वेबसाईट नसलेला हा पेशंट गमावेल, असं बिलकुलही नाही. पण डिसिजन घेण्यासाठी डॉक्टर ए कडे अधिक इन्फॉर्मेशन उपलब्ध आहे. डिजिटल मार्केटिंगमध्ये हीच गोष्ट महत्वाची आहे. आपण पेशंटला डिसिजन घेण्यासाठी जेवढी रिलिव्हंट इन्फॉर्मेशन देतो तेवढा कन्व्हर्जनचा चान्स हा वाढण्याची संधी मिळते. आता वेबसाईट बद्दल एक फार मोठा गैरसमज आहे. अनेक लोकांना वाटतं की वेबसाईट म्हणजे डॉक्टरचा फोटो, काही सर्व्हिसेस, अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस आणि झालं, वेबसाईट संपली. पण असं बिलकुलही नाही आहे. आजच्या हेल्थ केअर मार्केटिंगमध्ये वेबसाईट ही फक्त ऑनलाईन ब्रॉशर नाहीये, ती तुमची मार्केटिंग सिस्टमचा एक अविभाज्य घटक आहे. फॉर एक्झाम्पल, पेशंट गुगलवरून आला, वेबसाईटवर लँड झाला, त्यानंतर ट्रीटमेंट समजली, डॉक्टरची क्वालिफिकेशन समजली, क्लिनिकची लोकेशन समजली, रिव्ह्यूज किंवा पेशंट देखील पाहिले, त्याने FAQs पाहिले, अपॉइंटमेंट करण्याचा त्यांना रूट देखील मिळाला, वेबसाईट किंवा कॉल ऑप्शन मिळालं. तर वेबसाईट हे सारे काही ऑप्शन्स एका पेशंटला प्रोव्हाइड करते. म्हणजेच हा पाथ कसा तयार होतो, तर सगळ्यात पहिल्यांदा ट्रॅफिक, त्यानंतर तुमची इन्फॉर्मेशन, त्यानंतर ट्रस्ट आणि देन ऍक्शन. हा फ्लो तयार झाला आणि इथेच एक चांगली वेबसाईट आणि फक्त वेबसाईट यामधील फरक लक्षात येतो. आता आपण डिजिटल मार्केटिंगच्या पर्स्पेक्टिव्ह मधून पाहूयात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्ट आहात, तुम्हाला गुगलवर फक्त तुमच्या क्लिनिकच्या नावाने रँकिंग नको आहे. पेशंट कोणते सर्चेस करतोय, जसं की ऍक्ने ट्रीटमेंट असेल, पिगमेंटेशन असेल, हेअर फॉल असेल, लेझर ट्रीटमेंट असेल, किंवा साधारणतः पेशंट असं देखील सर्च करतात की बेस्ट डर्मॅटॉलॉजिस्ट नियर मी. आता तुमच्याकडे वेबसाईट असेल तर प्रत्येक इम्पॉर्टंट सर्व्हिस किंवा ट्रीटमेंट बद्दल डिटेल युजफुल इन्फॉर्मेशन तयार करण्याची जागा म्हणजे स्पेस तुमच्याकडे वेबसाईटवर अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल, ऍक्ने ट्रीटमेंटसाठी सेपरेट पेज, हेअर लॉससाठी सेपरेट पेज, पिगमेंटेशन किंवा डॉक्टर प्रोफाईल या सर्व गोष्टींसाठी तुम्ही सेपरेट पेजेस क्रिएट करू शकता, जेणेकरून तुम्हाला एका पर्टिक्युलर टार्गेट ऑडियन्सला टॅप करणं खूप सोपं होऊन जातं. याचबरोबर तुम्ही वेबसाईटमध्ये, जसं मी अगोदर सांगितलं, की FAQs ऍड करू शकता. रिलेव्हंट एज्युकेशनल ब्लॉग्स तुम्ही एका पर्टिक्युलर इंटरव्हल ऑफ टाइम नंतर तुम्ही टाकू शकता, बट हे रेग्युलर व्हायला हवं. त्यामुळे गुगलला तुमच्या क्लिनिक आणि तुमच्या सर्व्हिसेस बद्दल अधिक कॉन्टेक्स्ट मिळू शकतो. पण इथे एक गोष्ट मी स्पष्ट सांगतो, फक्त वेबसाईट बनवली म्हणून तुमची रँकिंग येणार नाहीये. वेबसाईट चांगली असली पाहिजे, कंटेंट देखील हा युजफुल असायला हवा, युनिक असायला हवा. ChatGPT, जेमिनायवरून क्रिएट केलेला कंटेंट आजकाल आपण पाहतो की रँक बिलकुलही करत नाही. टेक्निकल SEO व्यवस्थित असायला हवं, लोकल SEO देखील करायला हवं आणि त्याचबरोबर वेबसाईटचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स हा चांगलाच हवाच असायला हवा. म्हणून वेबसाईट इज नॉट द डेस्टिनेशन, वेबसाईट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द एंटायर मार्केटिंग जर्नी. आता समजा तुम्ही गुगल ऍड्स चालवत आहात, पेशंट तुमची ऍडव्हर्टाइजमेंट पाहतो, तो त्या ऍडवर क्लिक करतो आणि पुढे तो तुमच्या वेबसाईटवर येतो. तर त्याला काय दिसतं, तर फक्त वेलकम टू अवर क्लिनिक, की त्याला लगेच समजतं की हे डॉक्टर कोण आहेत, ट्रीटमेंट काय आहे, क्लिनिक कुठे आहे, अपॉइंटमेंट कशी घ्यायची, कॉल कुठे करायचा, व्हॉट्सअप कुठे करायचं. जर वेबसाईट चांगली असेल तर पेड ट्रॅफिकचा उपयोग जास्त चांगल्या पद्धतीने करण्याची संधी मिळते. म्हणूनच गुगल ऍड्स चालवताना फक्त ऍडव्हर्टाइजमेंट चांगली असणं हे पुरेसं नाहीये. क्लिक केल्यानंतर पेशंट कुठे जातो हेही तितकंच महत्वाचं. त्यामुळे एक चांगली वेबसाईट असणं हे फार महत्वाचं आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, आज पेशंट तुमची वेबसाईट लॅपटॉपवरून उघडण्याचे चान्सेस हे फार कमी आहेत. म्हणून बहुधा प्रत्येक वेळेस तुम्ही ही वेबसाईट मोबाईलवरून ओपन करून पाहणं फार गरजेचं आहे, कारण बरेचसे पेशंट हे तुमची वेबसाईट मोबाईलवरूनच ओपन करणार आहेत. म्हणून वेबसाईट मोबाईल फ्रेंडली असणं देखील तितकंच महत्वाचं. त्यामध्ये तुम्ही पेज पटकन लोड होतोय का, टेक्स्ट रिडेबल आहेत का, फोन नंबर सहज क्लिक होतोय का, किंवा व्हॉट्सअपचं बटन व्हिजिबल आहे का, अपॉइंटमेंट फॉर्म चालू आहे का, आणि पेशंटला इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी खूप जास्त स्क्रोलिंग करण्याची गरज भासू नये हे देखील तितकंच महत्वाचं. हेल्थ केअर वेबसाईटमध्ये एक रूल लक्षात ठेवा, पेशंटला इन्फॉर्मेशन शोधायला लावू नका, इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आता एक प्रॅक्टिकल क्वेश्चन घेऊयात. डॉक्टरच्या वेबसाईटवर नेमकं काय असायला हवं? पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टर्स प्रोफाईल. मग याच्यामध्ये क्वालिफिकेशन, स्पेशलायझेशन, एक्सपिरियन्स आणि प्रोफेशनल इन्फॉर्मेशन तुम्ही इन्क्लूड करू शकता. दुसरं म्हणजे सर्व्हिसेस किंवा ट्रीटमेंट, तुम्ही कोणत्या कंडिशन्स किंवा ट्रीटमेंटमध्ये कसं काम करता हे स्पष्ट मेन्शन असायला हवं. त्यानंतर क्लिनिक किंवा हॉस्पिटलची इन्फॉर्मेशन,
याच्यामध्ये तुमच्या क्लिनिकचा किंवा हॉस्पिटलचं लोकेशन, फॅसिलिटीज, टायमिंग, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन ह्या सर्व गोष्टी इन्क्लूड असायला हव्यात. पुढे जाऊन पेशंट फ्रेंडली एज्युकेशनल कंटेंट देखील असायला हवं. हे पेशंटला पडणारे मोस्ट कॉमन क्वेश्चन्स असतात, ज्याला आपण फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन असं देखील म्हणतो, हे देखील असणं फार महत्वाचं आहे. त्यानंतर मग क्लिअर अपॉइंटमेंटचा ऑप्शन असायला हवा. त्यानंतर कॉल्स, व्हॉट्सॲप, अपॉइंटमेंट फॉर्म हे तुमच्या पूर्ण वेबसाईटमध्ये सेटअप हा योग्यरित्या असायलाच हवा. त्यानंतर ट्रस्ट इलेमेंट, रिव्ह्यूज, टेस्टिमोनियल जिथे योग्य आणि कॉम्प्लायंट पद्धतीने वापरता येतील तिथे डॉक्टर क्रेडेन्शियल, सर्टिफिकेशन किंवा रिलेव्हंट प्रोफेशनल इन्फॉर्मेशन वेबसाईटमध्येही ऍड करायलाच हवी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वेबसाईटचा प्रत्येक सेक्शन हा एकाच प्रश्नाचं उत्तर देत गेला पाहिजे, तो म्हणजे हा डॉक्टर माझ्यासाठी योग्य आहे का. आता पुन्हा आपण आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे येऊयात. वेबसाईट नसल्यामुळे तुम्ही किती पेशंट गमावताय याचा एक फिक्स नंबर नाहीये. प्रत्येक क्लिनिकसाठी आन्सर हा वेगवेगळा असणार आहे. पण तुम्ही एक गोष्ट नक्कीच मोजू शकता, दर महिन्याला किती लोक गुगलवरून तुमच्यापर्यंत येत आहेत, वेबसाईटवरून येत आहेत किंवा अपॉइंटमेंट फॉर्म पाहतायत, किंवा वेबसाईटवरनं किंवा गुगलवरनं किती लोक कॉल करतायत, व्हॉट्सॲपवर चॅट इनिशिएट करतायत किंवा अपॉइंटमेंट फॉर्म भरतायत. या सर्व गोष्टींचा तुम्ही ट्रॅक ठेवायलाच पाहिजे, जेणेकरून त्यामुळे तुम्हाला समजेल की ऍक्च्युअल पेशंटचा फ्लो हा तुम्हाला तुमच्या वेबसाईटवरनं, GMB वरनं किंवा बाकीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं किती आहे. हे सर्व केल्यानंतर तुम्हाला तुमच्या वेबसाईटची गरज आहे का हा प्रश्न कमी होतो आणि दुसरा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे आपली वेबसाईट अजून चांगली आणि कन्व्हर्टेबल कशी करू शकतो. आणि हा जास्त योग्य प्रश्न आहे. म्हणून डॉक्टरांनो, वेबसाईट ही फक्त तुमच्या क्लिनिकची ऑनलाईन व्हिजिटिंग कार्ड नाहीये, ती तुमच्या पेशंटच्या डिसिजन मेकिंग जर्नीचा एक अविभाज्य घटक आहे. गुगलवरून पेशंट आला, वेबसाईटवरून इन्फॉर्मेशन मिळाली, ट्रस्ट तयार झाला आणि अपॉइंटमेंट घेणं हे सोपं झालं. वेबसाईटमुळे तुमच्या डिजिटल मार्केटिंग सिस्टम मध्ये एक मजबूत लिंक तयार होतो. पण लक्षात ठेवा, फक्त वेबसाईट बनवून काम संपत नाही. वेबसाईट बरोबर गुगल बिझनेस प्रोफाईल, लोकल SEO, रिव्ह्यूज, कंटेंट, योग्य ऍडव्हर्टाइजमेंट आणि ट्रॅकिंग हे सगळं एकत्र काम करतं. म्हणूनच तुमच्या क्लिनिकची वेबसाईट नाही तर आज एकदा गुगलवर तुमच्या क्लिनिकचं नाव सर्च करा आणि स्वतःला पेशंट समजून एक प्रश्न विचारा, मला या डॉक्टर बद्दल अपॉइंटमेंट घेण्यासाठी लागणारी पूर्ण माहिती ऑनलाईन अवेलेबल आहे का. आणि जर उत्तर नाही आलं असेल तर कदाचित तुमची पुढची डिजिटल मार्केटिंग इन्व्हेस्टमेंट कुठे करायची याचं उत्तर तुम्हाला मिळालं आहे. मी अभय ढमाले, डिजिटल मोगलीमधून. हेल्थकेअर मार्केटिंग सिरीज मधला हा आपला तिसरा व्हिडिओ. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत एका अतिशय महत्वाच्या विषयावर, तो म्हणजे रिव्ह्यूज नसतील तर पेशंट्स येतील का. सी यू इन द नेक्स्ट वन. थँक्यू.